कराड़ में शिक्षक पदवीधर मतदाता पंजीकरण हेतु जन जागरण बाइक रैली संपन्न। पुणे संभाग शिक्षक व पदवीधर मतदाता संघ के आगामी चुनाव से पहले मतदाता पंजीकरण के प्रति जागरूकता फैलाने के उद्देश्य से स्वीप पथक के अंतर्गत कराड़ में शिक्षकों शिक्षिकाओं की जन जागरण बाइक रैली आयोजित की गई। यह रैली प्रांतिक अधिकारी अतुल मेत्रे के मार्गदर्शन में तथा तहसीलदार कल्पना ढवले की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुई। इस अवसर पर प्रांतिक अधिकारी अतुल मेत्रे ने कहा कि इस बार की पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदाता चुनाव में पुरानी मतदाता सूची मान्य नहीं होगी, अतः नए मतदाताओं को समय पर पंजीकरण करना आवश्यक है। स्वीप पथक प्रमुख डॉक्टर महेंद्र भोसले भी उपस्थित रहे। कराड़ दक्षिण स्वीप विभाग प्रमुख आनंद राव जानगुड़े ने उपस्थित सभी का आभार व्यक्त किया। इस अवसर पर शंकर राव निकम, निर्वाचन समन्वयक गणेश जाधव, अखिल भारतीय शिक्षक संघ जिला अध्यक्ष दिलीप माने, तालुका कीरा समन्वयक व ऋषिकेश पोटे, तंत्र स्नेही प्रदीप बनगर, शशिकांत शिंदे, गोविंद पवार, डीएच पाटिल, संतोष डांगे व शिक्षक उपस्थित थे। सिस्टमॅटिक वोटर्स इलेक्शन एंड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती हा जो आपला उपक्रम सुरू आहे, आज 5 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच शिक्षकांची बाईक रॅली आता सुरू होते। म्हणजे या उपक्रमाची सुरुवात आपल्या कराड तालुक्यातून होत आहे आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार आणि शिलेदार आहोत। ही खरोखर बनण्यासाठी, खऱ्या अर्थाने लोकशाहीला पाठबळ देण्यासाठी, लोकशाहीची प्रणाली जिवंत ठेवण्यासाठी आपण सुज्ञ नागरिक, सुज्ञ मतदार या नात्यानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करणं ही आपली अत्यंत निकडीची, म्हणजे ही काळाची गरज आहे। आपण विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या तालुक्यातील सर्व माझे गुरुजन बंधू आणि भगिनींनो, वास्तविक पाहता गेले 1-1.5 वर्ष झालं आपण वेगवेगळ्या निमित्तानं, निवडणुकीच्या निमित्तानं आपण एकत्र येण्याचा योग आलेला आहे। त्याचबरोबर दाखले वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण येण्याचा योग आलेला आहे। आज आता आपल्या मतदार नोंदणीसाठी पदवीधर आणि शिक्षक यांच्यातून जो प्रतिनिधी आपण विधानसभेवर विधिमंडळात पाठवणार आहे, त्याची ही पहिली पायरी आहे। मगाशी सरांनी सांगितलं की आपला मतदानाचा हक्क हा पवित्र हक्क आपल्याला बजावायचा आहे, परंतु तो हक्क बजावण्याच्या पूर्वी आपले मतदार म्हणून नोंदणी असणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याच्या जनजागृतीचा कार्यक्रम आपण करतोय। मी या आपल्या पुणे विभागाचे विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर फुलकुंडवार सर, या पुणे विभागाच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। आपल्या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी साहेब माननीय संतोष पाटील साहेब, ते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि प्रत्येक उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। आपण गेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची जी मतदार नोंदणी आहे, या वेळेस ही पुन्हा नव्याने मतदार नोंदणी असल्यामुळे गेल्या वेळची मतदार यादी ही गृहीत धरली जाणार नाही। त्यामुळं आता जे मतदार म्हणून नोंदणी करणारे पदवीधर अधिक शिक्षक असतील, त्यांना या मतदार नोंदणीचा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी याचा विचार केला जाणार आहे। ही निवडणूक 2026 मध्ये होणार असल्यामुळं आणि त्याची पूर्वतयारी म्हणून मतदार नोंदणी ही आधी 6 महिने हा कार्यक्रम चालू आहे आपल्या विभागात। कराडनं याच्या पूर्वी आपल्याला माहित आहे, आपल्या सर्वांच्या कामामुळं विधानसभेमध्ये आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त चांगलं काम केलेलं होतं। 288 मतदारसंघात कराड दक्षिण आणि उत्तरनं पहिला क्रमांक मिळाला होता। माझी अशी अपेक्षा आहे की या पुणे विभागामध्ये कराडचा पुन्हा या पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीमध्ये सर्वात पहिला क्रमांक आपल्या सर्वांच्या कामामुळे लागेल आणि एक आदर्श या तालुक्याचा आहे। या आदर्शामध्ये पुन्हा एकदा आपण ही एक मुहूर्तमेढ आहे ते आपण रोवू, एवढी अपेक्षा आहे। की पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, त्याचबरोबर सर्व मॅडम आणि विशेषतः पत्रकार, त्याचबरोबर प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया यांचंही मी इथं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पवित्र अशा या मतदार जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्त इथं आलेला आहात आणि आपल्या सर्वांच्या या प्रयत्नामुळे मला खात्री आहे की कराड उपविभागाचं काम हे
या पुणे विभागात सर्वात उत्तम होईल अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी सांगितलेल्या विनंतीला मान देऊन आपण आजच्या बाईक रॅलीसाठी जनजागृतीसाठी मतदार नोंदणीच्या आलात त्याबद्दल महसूल विभागाच्या वतीनं मी सर्व